एसटी कर्मचाऱ्यांची आज संपूर्ण राज्यभरामध्ये निदर्शनं होत आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। का अशी वेळ आली एसटी कर्मचाऱ्यांवर, मागण्या का पूर्ण होत? बघा, गेले 2 महिने सरकारशी आम्ही बोलतोय। सरकारकडे आम्ही एक फॉर्म्युला दिला की कशा पद्धतीनं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाता येईल। अधिकाऱ्यांना त्यांनी 2-3 वेळा सूचना दिल्या। अधिकारी फक्त बैठकीला येणार, रडारडी करणं, आम्हाला अजून एसटी महामंडळ तोट्यात आहे म्हणून मी सगळी डिटेल माहिती घेऊन आलो। मागच्या बैठकीमध्ये माननीय उदय सामंत साहेबांशी जी मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यायला सांगितली, त्या बैठकीमध्ये एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की महिन्याभरामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या वरती 410 कोटी रुपये खर्च होतो पगारासाठी। आणि म्हणून मी ही सीट सगळी घेऊन आलोय। या सीटमध्ये 347 कोटी महिन्याला पगार आहे आणि त्यापैकी 30 कोटी हे फक्त ओव्हरटाईमचे आहेत, ते तर वजाच करावे लागते। म्हणजे 317 कोटी रुपये महिन्याला एसटीच्या कर्मचाऱ्याच्या पगारावरती खर्च होतो। एका बाजूला ही वस्तुस्थिती आहे, हे एसटी महामंडळाची सीट आहे आणि दुसऱ्या बाजूला हा एमडी मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने दिलेले बैठक आहे, त्यामध्ये म्हणतो 410 कोटी पगारावरती खर्च येतो। मग माझं म्हणणं असं आहे, जर एमडी म्हणतोय 410 कोटी पगारावरती महिन्याला मी खर्च करतो, तर आता तेवढंच पगार द्या ना आम्हाला। तेवढाच पगार वाढला तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यापर्यंत जातोय। आणि मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिलेत महिन्यापूर्वी यांना की या पगारमध्ये वाढ करा। अर्थमंत्र्यांचं यांनी अप्रूव्हल घेतलेलं आहे। मग का तुम्ही थांबलाय महिनाभर? आज सरकारची बदनामी होते ना। मग आज उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती गेलेले आहेत। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत। कर्मचारी राज्यातून आम्हाला फोन करतात ना, आम्हाला विचारतात, आम्ही त्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवतो। मग तुम्ही आज गप्प का? तर आम्ही सदाभाऊंनी आमची भूमिका ठरली की आज आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत जायचं। आज काही प्रमाणात एसटी संप आहे, तुमच्याकडे आकडे सगळे आले असतील, कुठला डेपो बंद कुठला चालू आहे। एक 30-35 डेपो महाराष्ट्रातले बंद आहेत, 250-300 पैकी। तर आज रात्री मी महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सगळ्या प्रवाशांना त्यांच्या घरी सोडा आणि तुम्ही रात्री 12 वाजल्यापासून संपावरती जावा। जोपर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या इतकं पगार तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत आता आपण मागं हटायचं नाही। आणि आता सरकारला देणं ते शक्य आहे, कारण 4100 किती कोटी तुम्हाला दाखवतो, 4137 कोटी यावर्षी 23-24ला राज्य सरकारनं दिलेले आहेत। ज्या राज्य सरकारनं वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, म्हणजे महिला सन्मान योजना, वृद्ध लोकांच्यासाठी 75 वर्षाच्या वरची मोफत असणारे जे प्रवासी आहेत, मुलींचा जो प्रवास मोफत आहे, त्याच्यातून 4137 कोटी 23-24ला मिळालेत। हे 22-23ला किती मिळाले होते? 1575 कोटी। म्हणजे वाढ किती झाली? 2562 कोटी, 2500 कोटीची वाढ झाली। तरी तो एमडी म्हणतोय आम्ही तोट्यात आहे। अरे काय तुझ्या बापाचं आहे का? कसं तोट्यात हे कसं जातंय मला हे कळना। आणि त्याच्यावरती कुणाचं वचकच नाही। आम्ही वारंवार बोलतोय बोलतेच जाऊ द्या, सोडून द्या, असं होतंय। तर ह्याच्या मुळामध्ये सरकारनं जाण्याची आवश्यकता आहे आणि तात्काळ त्यांनी आता बैठक घेणं, लेखी देणं, आम्हाला बऱ्याच वेळा लेखी दिलं। मागं वारकऱ्यांचा हाल होऊ नये म्हणून आम्ही सरकारला सपोर्ट केला की बाबांनो तिथून एक पण एसटी बाहेर काढायचं नाही, असं तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं। पण असं नको म्हटलं की आपले वारकरी महाराष्ट्रातून येतात आणि त्यांचं हाल व्हायला नको, पावसाचे दिवस आहेत। आता परत गणपती आला, एवढा मध्ये गॅप होता, त्यामध्ये राज्य सरकारला निर्णय घेता आला नाही। माझी विनंती आहे राज्य सरकारकडं, आज तर निर्णय तुम्ही या बाबतीमध्ये घ्या। बैठक घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही डिक्लेअर करा, तुम्हाला आम्ही फॉर्म्युला दिलाय। जर तुमच्याकडे दुसरा फॉर्म्युला असेल तर तुम्ही तो लागू करा। मुख्यमंत्र्यांनी उद्या सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता या संदर्भामध्ये अधिकृत बैठक ठेवलेली आहे, त्यात निर्णय होईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, मुख्यमंत्री सकारात्मकच आहेत ना। मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, याच्यावर निर्णय करून टाका। आणि मग हे आंदोलन होतं, आंदोलन होईपर्यंत सरकार गप्प बसतं। कोण उद्याच्या बैठकीपर्यंत का शांत राहत नाही? संयमाची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आमची भूमिका अशी आहे, रात्री 12 पासून सगळ्यांनी संपावरती जावं। सरकार जोपर्यंत जाहीर करत नाही, लेखी दिलं, बैठक घेतली, काय नाही, बैठकीचा उपयोग होणार नाही। तुम्ही ठोस भूमिका घ्या, मग आम्ही मागे परत एकदा आंदोलनामध्ये सक्रिय होत आहे। बरेचसे प्रश्न विचारले जातात। भाजपमध्ये तुम्ही ज्यावेळी होता, भाजपचं सरकार नव्हतं, त्यावेळी विलिनीकरणाची एक मागणी केली होती, त्याला याचा संदर्भ देऊन जोडलं जात आहे, काय म्हणाल? बघा, विलिनीकरण हा विषय तुम्ही पूर्णपणे समजून घ्या। हा विलिनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही, हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे। आता आमचं म्हणणं कसं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय त्याची तुम्हाला आम्ही तफावत पण दिली आहे सरकारला। हे अधिकाऱ्याचं काम आम्ही करतोय, संघटनेची लोक। अधिकारी काही करत नाहीत, अधिकाऱ्यांच्याकडे काही रेकॉर्ड नाही, त्यांना फक्त खायचं माहीत आहे, दुसरं काही त्यांना माहीत नाही। हो का, आता हे जे स्वच्छक आहे, राज्य सरकारच्या स्वच्छकाला 15,300 बेसिक आहे आणि आमच्या स्वच्छकाला 14,410चं बेसिक आहे, 890चा फरक आहे। सगळं डिटेल दिलं आहे। जेवढ्या आस्थापना एसटीमध्ये आहेत आणि जेवढ्या आस्थापना राज्य सरकारमध्ये आहेत
त्याचं डिटेल काढून सरकारकडे दिलंय, फक्त सरकारनं निर्णय घ्यायचा आहे. सदाभाऊ आपल्यासोबत आहे. सदाभाऊ, काय तुम्ही आवाहन करू इच्छिता सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यासोबतच संघटना? एसटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12पर्यंत प्रवासी जे अडकलेले आहेत त्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचवावं आणि 12 नंतर महाराष्ट्रातली एसटीची चाकं जाम होतील आणि 12 नंतर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा चक्काजाम होईल. आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहे आणि सरकारनं एसटी महामंडळातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ती लांडग्यांची अवलाद आहे. या लांडग्यांच्या नादाला लागू नये. सरकारला आम्ही वेळोवेळी भेटलो, बैठका झाल्या, उदय सामंत साहेबांनी त्याच्यात आघाडी घेतली, परंतु गाडी काही पुढं सरकना. त्यामुळं आम्हाला आता आमची गाडी थांबवायला लागली. सरकारमध्ये आहात तुम्ही तरी देखील तुमची अशी अवस्था का? सरकारलाच वेटीस धरतायत, सरकारचेच प्रतिनिधी असं म्हणावं? आम्ही सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व सरकारमध्ये करतो, गावगाड्याचं प्रतिनिधित्व करतो. पहिल्यांदा आमचा गावगाडा आणि आमचं नंतर आमचं सरकार. सरकार तुमचंच ऐकत नाही असं म्हणावं? सरकारला आता ते सरकारनं ठरवायचं का इथंपर्यंत यावं लागलं, हा निर्णय का घ्यावा लागला, या बाबतीमध्ये सरकारनं ठरवायचं. आणि म्हणून उद्यापासून आम्ही दोघंही रस्त्यावरती असेल एसटी कर्मचाऱ्यांच्या. स्वरूप नेमकं कसं असेल ते आम्ही आज संध्याकाळी ठरवू सरकारच्या भूमिकेवरती. सामंत यांनी बैठक सुद्धा लावली आहे, आज त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नाही, अशा आमच्या लय बैठका 6 महिना आम्ही बैठकाच घेतोया. उठा बशा काढून आमच्या पायांना गोळं आली. त्यात सरकारवर विश्वास नाही राहिला? नाही, तिन्ही ठरवायचं आहे. आमचा विश्वास आहे पण त्यांचा आमच्यावर नाही. आता तिने ठेवायचं का नाही तिने ठरवायचं. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर उद्यापासून चक्काजाम आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. गणपती आलेले आहेत आणि लाल परी अत्यंत महत्त्वाची आहे सर्व भाविकांसाठी, त्यामुळे सरकार यावर काही तातडीनं तोडगा काढणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.